केस नंबर 001, लेखिका सायली केदार, प्रकरण 4. शंकर, त्यांचा विश्वास बसेल अशी मोघम वाक्य परत माझ्यासमोर उच्चारायची नाहीत. त्यांचा विश्वास बसायलाच हवा. काय वाटेल ते झालं तरी बसायला हवा. याच कामासाठी पोसलाय मी तुला. विक्रांत सबनीतचा खुनी त्याच्यासमोर वावरत होता आणि त्याला हे चांगलंच माहित होतं. विक्रांतला 1000 वेळा सांगूनही त्याने काहीच केलं नाही. आता किमान या प्रमोशनसाठी आपापलेल्या इन्स्पेक्टरला म्हणाव, हातपाय हलवा आणि टाका त्याला जेलमध्ये. येस मॅडम, तुम्ही म्हणताय तेच होईल. शंकरचं हे शेवटचं फुटकळ वाक्य ऐकण्यासाठी तिच्याकडे अजिबात वेळ नव्हता. त्या खंबीर आवाजाच्या गुरगुरणाऱ्या बाईनं फोन ठेवून दिला होता. केसला दिशा मिळत नसली तरी गोव्यातली सकाळ मात्र प्रसन्न झाली होती. वारका बीचचं आकाश आज निळसर आणि स्वच्छ दिसत होतं. एल्विन हॅना नेहमीप्रमाणे त्याच्या कमरेला त्याच्या कुत्र्याचा पट्टा बांधून वारका बीचवर मॉर्निंग जॉग करत होता. धावता धावता त्याच्या ऑस्करशी गप्पा चालू होत्या. तोच मार्ग, त्याच दिवशीचा. सॉरी ऑस्कर, सॉरी. माझ्या नवीन जॉबमुळे तुझं जॉगिंग नाही झालं फॉर सम डेज, पण आता वी हॅव रिझ्युम्ड. आता रोज येऊ. ऑस्कर आनंदात वेगात पळत होता. बीचवर येणाऱ्या भरतीच्या छोट्या लाटांमधून पळताना त्याला खूप मजा येत होती. पण एल्विन मात्र आजूबाजूला सस्पिशियस नजरेने बघत होता. त्या दिवशी बीचवर पडलेली श्रुती, ते पोलीस, अँब्युलन्स आणि लोकांची गर्दी त्याला त्रास देत होती. पळता पळता ते दोघं परत एकदा त्याच पॉइंटला आली. एल्विन थांबला. आज बीच रिकामा होता. दूरपर्यंत एकही व्यक्ती नव्हती. त्यानं सुटकेचा निश्वास टाकला आणि परत पळायला सुरुवात करणार इतक्यात ऑस्कर पाण्यापाशी न जाता काठावरच्या नारळाच्या झाडाकडे जाऊ लागला. एल्विनला खेचू लागला. कम ऑन ऑस्कर, असं लाडीकपणे म्हणत एल्विननी ऑस्करला सरळ मार्ग. Sample complete. Ready to continue?